हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माग लॉकडाऊन मध्ये गावाकडे होतो मी आणि शेताकडे निघालो शेताकडे 50 किलो भुईमुगाच्या शेंगा निंपसऱ्या आणि एका शेतकऱ्यानं 7 बाया लावल्या शेंगा फोडायला. 7 बाया. मी म्हणलं सकाराम असं कसं केलंस? हा, अलकचं पीठ वाटून शेळीचं लग्न आणि म्हैस ओवाळणी. हा, 50 किलो शेंगा आणि 7 बाया कशा? ते म्हणला मधू 7 आणि 14 7 त्रिक 21 7 चोक 28 जरी बाया लावल्या तर होतंय काय? म्हणलं काय झालं? म्हणला सगळ्या बाया मी शेंगा फोडायला लावल्यात का? त्या सगळ्या बाया बोचऱ्याच. सगळ्या बाया बोचऱ्या. एकाही बाईच्या तोंडात जात नाही. सगळ्या बोचऱ्या. सगळ्या बोचऱ्या. मी म्हणलं नाव काय माय? म्हणली मंजुळा. म्हणलं मंजुळाबाई शेंगा खा की? म्हणली खावं कसं? खाल्लं तर सची आलंय. विनोद सोडून द्या, विनोद सोडून द्या. दृष्टांत सोडा, सिद्धांत घ्या. शेती करायला सुद्धा नियुक्ती लागती. बरोबर आहे? शासनचं, विधानसभेचं, राज्यसभेचं, केंद्र सरकारचं, मंत्र्याचं खातं द्यायला सुद्धा नॉलेज लागत आहे. काय लागत आहे? नॉलेज लागत आहे. घरचा कारभार द्यायला सुद्धा नॉलेज लागत आहे. हा, परीक्षा करून सामायिक वार्षिक घटक चाचणी करून इथं माणसं येऊन जातात. हे सोपं नाही महाराज. आता विषय काय चाललाय? होय अंग या पायी ताकद. काही लोक म्हणले आम्हाला मान्य नाही. म्हणलं मान्य नाही ना, चल पुढे अपील. ड्रायव्हरचा किन्नर होतय का किन्नरचा ड्रायव्हर होतय? किन्नरचा. वा, उत्तर बरोबर दिलं. सेवकाचा मालक होतय काला का मालकाचा सेवक होतय? सेवकाचा एक दिवशी मालक होतय. कीर्तन कळलं ना? सुन्नची सासू होती का सासूची सुन्न? कसं आहे? काय होतंय? सुन्नची सासू. 4 दृष्टांत दिले. आता उत्तर ऐकायचं. उत्तर कसं टाकले? महाराज म्हणले आमच्या भवानी गावामध्ये आलेली मुलगी, भवानी गावामध्ये जन्मलेला तरुण काला का हे या लेवलला कसा जाईल? त्याला दृष्टांत आहे का? आपल्याकडे गाय आणि म्हशी आहेत. म्हशी आहेत, बरोबर आहे ना? आता दूध केवढ्या लिटर आहे? दूध 50 रुपये, बरोबर आहे ना? ती दुधाचं जर प्रक्रिया केली, दूध जर तापवलं, त्याला रात्र वेळ जर गेली, त्याची प्रक्रिया जर केली तर ते दही होते. दह्यापासून ताक लोणी होते, बरोबर आहे ना? मग तूप केवढ्या किलो आहे? बोला केवढ्याला? 700 रुपये. आणि दूध 50 रुपये. ते आपल्या गावात होतं ना दूध. आपण काढलं ना, आपल्या माईनं तापवलं ना, आपल्या बहिणीनं मुलीनं तापविलं ना दूध. काढलं तू. दुधाची काय झाली? प्रक्रिया बदलली. तसं आपल्या गावात जन्मलेला माणूस एक दिवशी सरपंच होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, पंचायत समितीचा, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो. नाही ते मुख्यमंत्री होऊ शकतो. जसे दुधाचं तूप होतंय. कीर्तन कळालं ना? सुनची सासू होती, सेवकाचा मालक होतय. तसं माळ घातली, गंधलेला, निर्वेशली म्हणलं, कीर्तन ऐकलं, कीर्तन कराय लावलं, देवाचं नाव घेतलं की त्याची जसं प्रक्रिया होती ना, हे शरीर राहत नाही. होय अंग. बस चला, याला दुसरं प्रमाण कॉपी. तुकाराम महाराज म्हणतात असं नाही, हे शरीर आहे ना, हे ब्रह्म होतंय. ब्रह्म बघा ना, ब्रह्मभूत काया हो तसे कीर्तने. बघा ना. किंवा तुम्हाला हरिपाठ सांगू? हरिपाठ कीर्ती पवित्र तो हो.
कॉपी लाईत असतो. हा काही माणसं म्हणते भजनी महाराजाला बोलू देना गेले, काय चाली म्हणू लागले. तिसरं म्हणते खाली आलं कुठं जिरवतील. काय बोलालास माझ्या देखत बोल रो तू. विषय काय चाललाय? ब्रह्मभूत काया हरिपाठ कीर्ती म्हणून कमीत कमी आपल्या गावामध्ये एका सप्त्यामध्ये कार्याला कमीत कमी 10 तरी माळकरी वाढली पाहिजे. बस किती माळकरी? 10. हा वार्डात 10 सांगायलो, गावात नाही. हा मी असा आरमुट माणूस आहे. वार्डात नाही घरात 10 झाली पाहिजे. बा इकडं फिरवितो. हा तुम्हाला वाटतं गावात म्हणाले, तसं नाही. मी वरून खाली येतो आणि खालून बी वरी जातो. मांजर कसंही उचलून फेका 4 पाया उभा राहते. कसंही फेका असं ते 4 पाया उभाच राहते. हा पण समाजाला कळना. हा हे आमचं धार असते अभंगाची महाराजा. पक्कड धरतो, कुंकणी फिरत होतो, तिथं येऊन फिरतो. तिथं लावतो, जोड लावलेला असते अभंगाचा. हा ही आमची ताकद नाही, ही ताकद आहे मारुतराव महाराज दस्तापूरकरांची. हा मी शून्य माणूस आहे, मी 0 माणूस आहे. फक्त पडून राहिलो 10 वर्ष या पायीतपर्यंत येऊन पोहोचलो. हा 2 कार्यक्रम नांदेडून मुंबईला विमानानं केले. हा 75 वर्षाला मी भवानी बिजलगावाला सुद्धा हेलिकॉप्टरने येणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? गाव का गरीब आहे का? हा सांगा ना, गरीब आहे का? गरीब आहे का? नाही, आमची ताकद. अहो हेलिकॉप्टर म्हणजे इनोवा गाडी म्हणजे हेलिकॉप्टरची मावज बहीण. तुम्हाला गतिरोधक पडलं, हेलिकॉप्टरनं कसं येईल? हा अरे हेलिकॉप्टरची बहीण मावज बहीण म्हणजे इनोवा. कीर्तन कळालं ना? हे लक्षात ठेवा. कळालं ना? आता अभंगाचं चरण कळालं ना? मग कीर्तन झालं पाहिजे, माळकरी म्हणले पाहिजे, निर्व्यसनी बना, गळ्यात माळी घाला, चांगलं वागा. आणि आपल्या गावचं भवानी बिजलगाव जे नाव आहे हे काढल्यानंतर आपली कॉलर टाईट झाली पाहिजे. हा मुलांना असे कपडे घातले पाहिजे, आपल्या बाबाला खाली बघायची मान येऊ नये. मुलींना असे कपडे घातले पाहिजे, बाई दिदी ताई हा आपल्या माईला खाली बघायची येऊ नये. माय मायो लई उचल्याचा बाजार झालाय महाराज. आणि मग म्हणाले करुणा कसा झाला? ह्या डोळ्यात माती गेली का? आग लागली सांगालास मला. हा तुका म्हणे पापेन येती रोगाची. हे पाप आहे पाप. हा कसले माणसं वागालेत. आणि या करुणानं दाखविलं महाराज. हा तुकाराम महाराज म्हणत होते, हा सोडविना बंधू झालं ना, सोडविना राजा. हे आपण म्हणलं, पण हे करुणानं सिद्ध केलं. एक प्रमाण आहे, कळलं का? नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी.
हे भवानी बिजरगावामध्ये कीर्तन नाही, हे पंढरपूरच्या 65 एकरमध्ये कीर्तन. कुठे कीर्तन? पंढरपूरच्या बघा 65 एकरमध्ये. काय वातावरण बनलं बघा ना. प्रवास मी 250 किलोमीटर केला, पण हे माणसं बघितले ना, मला ऊर्जाच मिळाली, स्लायन लावल्यासारखं झालं. हे लक्षात ठेवा बघा. नाही कुणाचे हे आपण गात्यात ऐकत होतो. हा, माणसाला जर ताप आली तर बायको म्हणून लागली, मद्दी येऊ ना काय मायो. पहिलं शिकलं तर लोक म्हणते ते खसत शिकलं, आता शिक आली म्हणाले करुणाचं शिकलं. हे बघा, नाही कुणाचे. हा, बिन बाप बिन लेकाच्याही मात्या झाल्या दवाखान्यानं. बरोबर आहे का? बायको घरीन मड तिथं जळायचं. लग्न सुद्धा बिन मायबापाची झाली. हे बाई करुणाचा उपकार. आणि बाया काही म्हणत होत्या का नाही, मला इनीनं पापड दिला नाही, तू पापड घरीच बस तिकडे दारात. कुकडी कोटली चिपडी पापड दिला नाही. हे कोण सांगितलं? ओम नमो ज्ञानेश्वरान करुणा करा. बघा हे काय द्या, हे पाहे ताकद आहे. हे सोपं नाही महाराज. हा, हे पहा, कोण्याही गावानं गेले वर्षी सप्ताह केला नाही. 700 वर्षाची ज्ञानोबराच्या 16 खंडित झाला, पण माझ्या भवानी बिजलगावचा सप्ताह पडला नाही. हा, हे चोख नाही महाराज. हा, यंदा तर फिदबी शिल्लक राहिली नाही, सगळ्या फोटोच. हा, भिताडो बांधले. मी गावात आल्यावर बघितलं, मी म्हणलं काय मी आता स्वर्गात गेलो का कुठं गेलो र. हा, बघा ना कसं यंदा तर वातावरण वेगळंच झालं. ही ताकद आपली नाही, ही ताकद आहे माझ्या माईची. हा, ही आदिशक्तीची ताकद आहे. हा, ही आमच्या भवानीची ताकद आहे. ही माझ्या तुळजापूरच्या माईची ताकद आहे. हा, आणि हे सुद्धा हे सगळ्या बाया जे आहेत ना, हे मालकाला सहकार्य करतात. ही त्याच्या सगळ्या माझ्या माया बहिणीची ताकद आहे. हा, नाही काय म्हणतात मला सांगा ना. आणि हे ना जर तुम्हाला ब्रेक लावलं तर पाराकडे जाऊ नका, पट्टी देऊ नका, भाई बा हो. हा, सांग ना. आणि हे म्हणते तशी म्हणू नको, ये पहिल्या पंक्तीला जेवतो तू वाढेल आणतो. हा, नाही काय करणारस तू. हा, ही ताकद माझ्या माया बहिणी तुम्हाला सहकार्य करायल्यात, तरुण मंडळी सहकार्यालीत, आणि गरीबातला गरीब सप्त्यामध्ये. आणि आज आपल्या गावचं वैशिष्ट्य आहे, मुली दिवाळीला येत नाहीत, पण दसऱ्याला आल्याशिवाय. ही ताकद आहे आपल्या गावची. विषय काय चाललाय? कीर्तन ऐका, कीर्तन करा, कीर्तनाला सहकार्य करा. कळाला का? आणि हे जसं सहकार्य केलं तर होय अंग हरिरूप. आणि एकदा देव बनलं, हरिरूप झालं की त्याचा परिणाम त्याच्या अंगावर उमटतय. आणि मग ते काय करतंय?
होय अंग. हे बाई शरीर आहे ना हे पवित्र होतंय, स्वच्छ होतंय, निर्मळ होतंय आणि देव होतंय. ही ताकद कशात आहे? कीर्तनामध्ये. हा म्हणून सप्त्यामध्ये कीर्तन, पुण्यतिथीला कीर्तन, जागराला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, शाळेमध्ये तलाठी, तहसीलदार, कलेक्टर, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान येईनं सुद्धा 5 मिनिटं तरी पसायदान आणि कीर्तन हे शाळेमध्ये झेआर काढाय पाहिजे. ही ताकद आहे कीर्तनाची. हा ही कोणाची ताकद नाही. होय अंग हरिरूप. ही ताकद आहे बघा कीर्तनाची. हा एवढं का बोलायलो? हा बऱ्याच गावात सप्ते करते, बऱ्याच गावात पैसा असतंय, पण त्याला कळतच नाही कसा ठाय करायचा. काय कार्य करते मंडळी? हा कुणाची नियुक्ती कुठं करायची हे डीएड करून सीएटी केलेलं गाव आहे. हा तुकामाने येते पाहिजे जातीचे आणि एरे गबाळ्याचे. हा फोन आल्या डायरी न बघता डॉक्टर साहेबाला म्हणलं यस. ड्रायव्हर म्हणला डायरी बघायची. अरे बघायची नाही म्हणलं चाल. आणि म्हणला दुसरं गाव असलं तर म्हणलं म्हणतो सासू मिरी चाल खाली डायरी. डॉक्टर साहेबाचा फोन आला की मला यस. बायको म्हणली एवढं कसं खुश झाला? त्या गावात काय दिले? शेपरी कोकडी. म्हणलं बाज कापचे. ताकद आहे आपल्या गावची. याची नियुक्ती आहे. कुठलेही वाजिनार आणायचे नाहीत, कुठेही मुकडे टाकलेने. काय वाघ आणले. जशा मागल्या 15 दिवसात इजा चमकू लागल्या आणि इजा कडकडू लागल्या तसे वाघ चुरले. हात ही साधना लागती, पुण्य लागत आहे, कुणाची तरी कृपा लागती आणि साधना लागती. कुईट माणसं, गाठीचे माणसं आणि कुचके माणसं असा आवाज निघत नाही. बघा ना काय आवाज, किती शांत आहे. आणि स्पीकरवाल्याला बिचारा 100% मार्क. सुई पडली तर आवाज आलाय. काय काय शिस्त आहे गावची. हा कोणालाही जमत नाही महाराज. हा हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.